नमस्कार. स्वामी पूजन या चॅनेलवर तुमचे मनापासून खूप खूप स्वागत आहे. तर आजचा आपला विषय आहे नामस्मरण का करावे. चला तर मग आपण समजून घेऊया नामस्मरणाचे फायदे व त्याचे कोणत्या प्रकारे आपण ते करू शकतो, कुठल्या वेळेला करू शकतो हे जाणून घेऊया व्हिडिओ सोबत. संपूर्ण व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला त्याचा फायदा व अनुभव नक्की मिळेल. नामस्मरण का करावे. नामस्मरण हा भगवंताकडे नेणारा मार्ग आहे. संसार सुखाचा करण्यासाठी त्याचा उपयोग होतो. ईश्वर आनंद स्वरूप आहे, आत्मा आहे, त्याचे रूप आहे. विनाकारण मृग जळामागे धावणे म्हणजे परमार्थ नाही. हे ज्यांना समजले ते साधक नामस्मरण हाच मार्ग निवडतात. नामस्मरण हा एक साधा पण प्रचंड प्रभावी मार्ग आहे, जो आपल्याला परमात्म्याशी जोडतो. जेव्हा आपण या आनंद स्वरूपाची जाणीव करतो, तेव्हा जीवनातील खरा अर्थ आणि शांती आपल्याला अनुभवता येते. आणि मग त्या आधारे आपला आध्यात्मिक प्रगतीचा मार्ग स्पष्ट होतो. संपूर्ण समाधान, शांती हवी असेल तर स्त्री पुरुष, गरीब श्रीमंत, कुठल्याही जाती धर्म देश प्रांतातला असो, नामस्मरण त्याला सुख समाधान देईलच. नामस्मरण आणि ध्यान या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. नामस्मरण आणि ध्यान हे दोन्ही एकाच तत्वाच्या दोन वेगवेगळ्या पद्धती आहेत. दोन्हीमुळे आपला मन शांत होते, आपला आत्मा उंचावतो आणि सर्वांगीण समाधान, शांती आणि सच्चिदानंद अनुभवता येतो. ज्ञानाचे फायदे हे नामस्मरण मिळतात. योग्य लय पकडून संत श्वास चालतो. रक्तदाब खालच्या पातळीवर येतो. शरीर, मन, बुद्धी म्हणजेच मेंदूचे कार्य सुधारते. विचारांची कोगील भरती कमी होते. एका परमात्म्याची ओढ रासायनिक प्रक्रिया सुधारण्यास कारणीभूत होते. गोंधळ, गडबड, घाई शांततेत परावर्तित होते. हे नामस्मरणाचे खूप छान आणि फायदे आहेत. जेव्हा तुम्हाला सेवा करण्याचं खरं महत्त्व कळतं, तेव्हा तुमच्या मनात एक वेगळीच समाधानी भावना येते. ती सेवा तुमच्या शरीर, मन, बुद्धीला संतुलित करते आणि एक परमात्म्याच्या ओढीने तुमच्यात एक अखंड शांतता आणि स्थिरता आणते. तुमच्या अनुभवातून हे खरंच दिसून येतं की जेव्हा आपण सेवा करत असतो, तेव्हा आपली आंतरिक ऊर्जा बदलते आणि आपला दृष्टिकोन बदलतो आणि खऱ्या अर्थाने आपलं जीवन अधिक समाधानकारक बनतं. मनाची शक्ती जर आपण जाणली, जागृत केली आणि मग बोलायचं वाटलं तर या जगात आपण सर्व काही करू शकतो. या ज्ञानाच्या शक्तीची शारीरिक रोगावरती 100% आपण मात करू शकतो. मन आनंदी राहतं, मन हेल्दी राहतं आणि शरीर आणि मन स्मरणाने एकत्र येतं. असेही नामस्मरणाचे खूप फायदे आहेत. जेव्हा मनाची शक्ती जागरूक होते, जेव्हा ती केवळ मानसिक आरोग्यावरच नाही तर शारीरिक आरोग्यावरही मोठा परिणाम करते. मनाच्या शांततेमुळे, आनंदामुळे आणि नामस्मरणामुळे शरीर आणि मन दोन्ही एकत्रितपणे निरोगी होतात आणि आपलं आयुष्य खूप संतुलित आणि आनंददायी बनतं. जे शरीर आणि मन एकत्र आलं तो आणि
आयुर्वेदातही सांगितलेलं आहे की रोगांचं नसणं म्हणजे आरोग्य असणं आहे. मग विदेहीपणा म्हणजे आरोग्य हे देहच नाही, मी या देहाच्या पलीकडचा आहे. मी एक ऊर्जा आहे. मी परमात्म्याशी एकरूप आहे. मी नाहीच आहे, मी शून्य आहे. ही अवस्था जर आली तर आरोग्य आपोआपच मिळतं आणि नामच बळ आपल्याला मिळते. आयुर्वेदातही हे सांगितलं जातं की मनाची आरोग्याशी जवळीक असते. जेव्हा आपण या परिस्थितीत जागेवर म्हणजे शरीरापलीकडे असलेल्या आपल्यातल्या ऊर्जा आणि परमात्म्याशी एकरूप होतो, तेव्हा आरोग्य आपोआपच प्राप्त होतं आणि नामस्मरण हे त्या स्थितीला साधण्याचा एक अत्यंत प्रभावी मार्ग ठरतो. माझ्यासाठी तारक मंत्र फायद्याचा आहे, कारण तारक मंत्र सांगतो की उद्याची भीतोसी भय हे पळू दे, बसे अंतरी स्वामी शक्ती कळू दे. माझी भीती निघून जाईल, मला विश्वास बसेल की माझ्यामध्ये स्वामी शक्ती आहे. त्यानंतर कुठेतरी तुम्हाला कोणीतरी थ्रेट देत आहे, कोणीतरी कुणाला विनाकारण त्रास देत आहे, तुम्हाला त्रास देत आहे, तुमच्या फॅमिलीला त्रास देत आहे, असं बरंच होतं आहे. याच्या नावाकडेच तर जगही जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा, नको घाबरू तू असे बाल त्यांचा, हे एक लाईन तुम्हाला त्या गोष्टीला हील करून टाकते. उगाची भीतोसी भय हे पळू दे, वसे अंतरी स्वामी शक्ती कळू दे. त्यामुळे तुमची भीती निघून जाईल. अशक्य ही शक्य करतील स्वामी. ही जी सकारात्मक भावना आहे, ही सगळ्यात मोठी भावना आहे आणि त्यामुळे तुमच्या लाईफमध्ये हा विश्वास बसवला तेव्हा तुम्हाला कोणत्या सिच्युएशन शोधावी लागत नाही. असे सिच्युएशन येत राहतील ना, ते तुम्हाला नंतर फील करून देतील आणि तर माझ्यासाठी अशक्य होतं आणि हे माझ्या साधनेमुळे हे माझ्यामध्ये तयार झालं आणि हे माझ्या साधनेमुळे हे माझ्याकडून स्वामींनी करून घेतलेलं आहे. तर जेवढं तुम्ही तारक मंत्रामध्ये जेवढं जास्तीत जास्त स्वतः लावून ठेवाल, तेवढी तारक मंत्राची प्रत्येक ओळ म्हणजे आपण म्हणतो ना की तो एक ऑल इन वन सोल्युशन आहे. कोणतीही भीती वाटली, चिंता वाटली किंवा तुम्हाला असं वाटलं की माझ्या मेहनतीला यश मिळत नाही, डोळे बंद करा, तारक मंत्र म्हणा, त्यातली एखादी लाईन तुम्हाला रिलेट होईल आणि तीच लाईन तुमचा तो पार्ट क्युअर करून टाकेल, तो पार्ट तुमचा हील करून टाकेल. सो दिस इज द पॉवर ऑफ दिस मंत्रा. मला खात्री आहे की हा अनुभव अनेकांना प्रेरणा देईल. जेव्हा आपण इथे मनापासून विश्वास ठेवून ह्या मंत्राच्या शक्तीला स्वतःच्या जीवनात वापरतो, तेव्हाच खरंच आपल्या अविश्वसनीय बदल दिसतात. आणि जाता जाता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. भेटूया पुन्हा अशाच पुढच्या वेळेसही मी अशा छान आणि प्रेरणादायी व्हिडिओसाठी परत येईन. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.